हातावरती होते. परिणाम असा झाला 13 दिवस ओलांडून गेले आणि माईबापू सर्वांना ज्ञात आहे की काही दिवसांनी तुकोबऱ्यांची गाथा आहे तशी पाण्यावरती तरंगायला लागली. विचार करा, साधा एक कागद जरी पाण्यात पडला तर तो विरघळून जातो. मग एवढ्या दिवस गाथा पाण्यामध्ये राहिलीच कशी हा प्रश्न ज्यावेळी पडतो ना, त्यावेळी महाराज तुकोबऱ्यांवरती आलेले हे दुःख, तुकोबऱ्यांवरती आलेले संकट, माईबापू या संकटातून तारणारा हा माझा पांडुरंग परमात्माच होता. विठ्ठल विठ्ठल. त्यांचे माईबापू शत्रू रामेश्वर भट्ट यांना सुद्धा कळालं आणि प्रत्येकाला ज्ञात आहे कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट होते. परंतु ज्यावेळी तुकोबऱ्यांची महती माझ्या रामेश्वर भट्टांना सुद्धा कळून चुकली ना महाराज, त्यावेळी रामेश्वर भट्टांनी माझ्या तुकोबऱ्यांची आरती लिहिली. बरं का महाराज.